केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यास अवघे काही तास आता शिल्लक असताना समाजातील प्रत्येक घटकाला या बजेटमधून फार अपेक्षा आहेत. महिला, तरुण, शेतकरी यांना अर्थसंकल्पातून काय अपेक्षा आहेत हे देखील जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केलाय. आढावा घेतला आपले प्रतिनिधी सुरेश वायभट यांनी. अर्थसंकल्प जो आहे तो काही दिवसात आता सादर केला जाणार आहे आणि याबरोबर आपण जर पाहिलं तर समाजातील विविध घटकांचे जे आहे ते या अर्थसंकल्पाकडे लक्ष लागले आहे. कारण आपल्यासोबत बोलण्यासाठी काही शेतकरी आहेत. आपण त्यांची देखील प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. मला सांगा, अर्थसंकल्पाचं जे बजेट आहे ते सादर होणार आहे, काय नेमकं शेतकऱ्यांची अपेक्षा आहे? सरकार या सत्तेत आलंय, शेतकऱ्यांना हेच आश्वासन देऊन आलंय की शेतकऱ्याला कर्जमुक्त करणार. हे सरकारने जर शेतकऱ्याला कर्जमुक्त केलं तर मी सरकारचे खऱ्या अर्थाने शेतकरी आभार मानतील. आणि येणाऱ्या काळामध्ये खताचे दर असतील, जे खताचे दर वाढलेले ते दर कमी करा किंवा मग शेतकऱ्यांना त्याची सबसिडी डायरेक्ट शेतकऱ्यांना सबसिडी द्या. सरकारने शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. हमी भाव पाहिजे चांगला. खताचे भाव वाढले त्या हिशोबाने आमच्या तुरीचा असो, कापूस असो, ऊस असो याला योग्य दर देण्यात यायला पाहिजे, अशी माझी शेतकऱ्याची अशी इच्छा आहे. दुसऱ्या अपेक्षामध्ये कर्ज माफ करावं, तिसरं मध्ये खताचा भाव तरी वाढवू नये. खताचा भाव भलते वाढून दिले सरकारने आणि मग असं थोडं शेतकरी आरबळून गेले ना. तेच आपण जर पाहिलं तर जे सादर होणारा अर्थसंकल्प जे आहे ते नक्कीच शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे का, हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. लोकशाही न्यूजसाठी सुरेश वायभट, पैठण. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.